नमस्कार फ्रेंड्स. ज्या एक्झामची सगळेजण वाट बघत होतात ते एक्झामची जाहिरात आलेली आहे. असिस्टंट केमिकल अनालायझर फॉरेन्सिक मध्ये ज्याची एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्याद्वारे घेतली जाते. तर यावेळेस जागा भरपूर कमी आहेत, बट तरी पण तुम्ही ट्राय करू शकता. तर ही आहे जाहिरात नोटिफिकेशन. इथे तुम्ही बघू शकता की जे काही एससी आहे त्यांसाठी एक, एसटी साठी एक, नंतर एनटीसी साठी एक, एनटीडी साठी एक, नंतर विशेष मागास प्रवर्ग एसीबीसी आहेत त्यासाठी एक, नंतर एसीबीसी, ईडब्ल्यू एस आणि ओबीसी साठी एक. म्हणजे जवळपास सगळ्यांसाठी एक एक सीट आहे. आणि लेडीज साठी कुठेही रिझर्व सीट नाही, एक्सेप्ट ओपन. आणि ओपन मध्ये फक्त एकच जागा आहे, आणि ती पण एक जागा महिलांसाठी राखीव आहे. म्हणजे एकूण टोटल 9 सीट्स आहेत. 9 पैकी 8 ज्या आहेत त्या रिझर्वेशन मध्ये आहेत, रिझर्व सर्वसाधारण साठी. आणि जी 9वी सीट आहे ती महिलांसाठी रिझर्व आहे. म्हणजे यावरून तुम्ही समजू शकता की जे ओपन मधून जे काही मेल कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी एक सुद्धा जागा नाही इथं. बरोबर आहे ना? ठीक आहे. तर त्यामुळे जे ओपन मधून आहेत तर त्यांच्यासाठी वॅकन्सी नसल्यामुळे त्यांनी फॉर्म फक्त तयारीसाठी किंवा एक्झाम कशी होते त्यासाठी ट्राय करू शकता. बट तुम्ही ऍप्लिकेबल नाही, त्यामुळं भरण्याचा काही प्रश्न येत नाही. जे काही ओपन मधून मेल कॅन्डिडेट आहेत ते इलिजिबल नाही त्या पोस्टसाठी. इलिजिबल आहेत पण वॅकन्सी नाही. ठीक आहे. तर अर्ज सादर करण्याची कालावधी आहे 1 डिसेंबर 2025, 2 ते 22 डिसेंबर 2025 रात्री 11 वाजून 59 म्हणजे 12 पर्यंत. ठीक आहे. तर आज आहे सपोज 10 10 डिसेंबर, आणि 22 डिसेंबर ही लास्ट डेट असणार आहे. म्हणजे 1 डिसेंबरला चालू आणि 22 डिसेंबर पर्यंत लास्ट डेट. म्हणजे त्यांनी जवळपास 22 ते 23 दिवसांचा त्यांनी कालावधी दिलाय फॉर्म भरण्यासाठी. तर जेव्हा तुम्ही हे बाकीचे जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्ही रीड करून घेऊ शकता, व्हिडिओ स्टॉप करून, पॉज करून. तर जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तर तेच मी तुमच्या समोर शेअर करतो. ठीक आहे. नंतर आहे, खाली होत आपण काय काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ते, हे आरक्षण वगैरे. जी एज लिमिट आहे ती ओपन साठी 38 आहे, आणि जे रिझर्व्ह कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 43 आहे. म्हणजे 38 ओपन साठी आणि 43 आहे ती रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. इथे पण वयाची म्हणजे भरपूर वय चालतं. 43 म्हणजे भरपूर आहे. नंतर जे शैक्षणिक अर्थ आहे, एज्युकेशनल एलिजिबिलिटी. तर याच्यामध्ये तुमची पहिलेच पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऍटलीस्ट सेकंड क्लास इन एनी ब्रांच ऑफ केमिस्ट्री or biochemistry of a recognized university or an equivalent qualification. तर ज्यांची केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे, एमएससी आहे, आणि त्यांनी इथं असं एक सांगितलं की जे काही फॉरेन्सिक सायन्स मधून ज्याची कुणाचं पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ऍटलीस्ट सेकंड क्लास इन एनी ब्रांच ऑफ फॉरेन्सिक सायन्स, ते पण एलिजिबल आहेत या जी आर नुसार. यांनी तो सांगितलं की ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर ते प्रिफर केलं जाईल. बट मागच्या वेळेस त्यांनी डायरेक्ट एक्झाम घेतले होते, आणि एक्झाम मधून जे काही कॅन्डिडेट झाले त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. म्हणजे जवळपास 200 मार्गाची एक्झाम होते, 200 मार्क्सची, आणि 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू होता. म्हणजे 250 पैकी टोटल त्यांनी मेरिट लावली होती.
कारण फॉर्म तर भरपूर येणार आहेत. आपल्या महाराष्ट्राचं पॉप्युलेशन इतकं भरपूर आहे की कुठे इंटरव्ह्यू घेणे शक्यच नाही. त्यांना एक्झाम तर घ्यावंच लागणार आहे, चाळणी परीक्षा. आणि बाकी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण इथं आहेत. ठीक आहे, हे पण तुम्ही रेडी करून घेऊ शकता. आणि फीस आहे महत्वाचं म्हणजे जे की ओपन कॅन्डिडेट आहे त्यांसाठी 394 ₹394. आणि जे की रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत त्यांसाठी ₹294 म्हणजे ₹100 फरक आहे इथं. बाकी तर ठीक आहे. आता आपण वळूयात याचं सिलेबस कडे. नेमका सिलेबस काय असतो ते. तर हे जे हा जो सिलेबस आहे तो 2022चा आहे. आणि याची एक्झाम झाली होती आय थिंक 2023 मध्ये, मागच्या एक्झामचा आहे. तर त्यांनी आता तर नाही सांगितलं की एक्झाम होणार किंवा नाही होणार, बट 99% एक्झामच व्हायला पाहिजे. कारण आतापर्यंत जितके ज्या भरती झाले त्याच्यामध्ये त्यांनी एक्झामच घेतलाय. आणि एमपीएस द्वारे एक्झाम प्लस नंतर इंटरव्ह्यू, रिटर्न एक्झाम प्लस इंटरव्ह्यू. इथे बघा, लेखी परीक्षा जी आहे ती 200 गुणांची. आणि मुलाखत जे आहे इंटरव्ह्यू आहे तो 50 मार्क्सचा. 200 + 50 250 मार्क्स. आणि असं वाटू देऊ नका की एका घंट्यामध्ये इथं बघा 100 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क. म्हणजे एका घंट्यामध्ये, एका तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे म्हटलं तर किती आहे? 60 मिनिटं आणि 100 क्वेश्चन म्हणजे 1 मिनिट पण येत नाही. जवळपास 40 सेकंड वगैरे एका क्वेश्चन साठी येतात. त्यामुळं याची जी लेवल असते ती एकदम बेसिक असते. डायरेक्ट क्वेश्चन असतात लाईन बेस्ड. फॉर एक्झाम्पल डेफिनेशन असेल, एखादं एक्झाम्पल असेल, डायरेक्ट टिक करायचं किंवा मोठे कॅल्क्युलेशन वगैरे तेवढं करायचं काही काम नसतं इथं. आणि इथं निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं जो कट ऑफ आहे तो खूप कमी जातो. मागच्या वेळेस आय थिंक 132 काहीतरी बरोबर होता. आणि जो ओपनचा आहे तो 91 मार्कावर कट ऑफ लागला होता. म्हणजे 200 पैकी फक्त 91 वर ओपनचा, जनरलचा कट ऑफ लागला होता. त्यामुळं असं नाही की 200 पैकी 180 वगैरे असं घ्यायचं काय नाही. तर 120 जरी असाल, 130 जरी आउट ऑफ 200 तुम्ही घेऊ शकला तर तुम्ही सेफ आहे. आणि अबाव 110, 110 मार्काच्या वरी जर इथं तुम्ही घेऊ शकत असाल 110 आउट ऑफ 200, तरी पण तुम्ही इंटरव्ह्यू साठी 100% क्वालिफाय व्हाल. आणि नंतर जे फायनल लागेल त्यामध्ये तुम्ही कमी मार्क्समुळे मागे होऊ शकता. बट 110 आउट ऑफ 200 हे इंटरव्ह्यू साठी सेफ राहतात. कारण हा जो सिलेबस आहे तो थोडा ब्रॉड केला जातो. एक्झाम म्हणजे क्वेश्चन तरी सोपे असतात, बट तो सिलेबस जो आहे तो कुठल्या पण काही पण क्वेश्चन विचारतात, जे की कुठल्याच एका बुक मध्ये तुम्हाला नाही मिळणार. ठीक आहे. नंतर आपण खाली होता. आता डिटेल सिलेबस बघू. हे बघा इथं निगेटिव्ह आहे 1:4. 25% निगेटिव्ह मार्किंग आहे इथं. नंतर येऊ आपण सिलेबस. तर याच्यामध्ये त्यांनी 4 टॉपिक मध्ये डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट आहे बेसिक कन्सेप्ट इन एनालिटिकल केमिस्ट्री. सेकंड आहे अनालिटिकल टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि तिसरं आहे अनालिटिकल टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि चौथं आहे अनालिटिकल टेक्निक्स इन बायोकेमिस्ट्री. म्हणजे तुम्ही याच्यावरून बघू शकता की जी काही अनालिटिकल केमिस्ट्री आहे त्याच्यावरच त्यांनी पूर्ण फोकस केलंय. तर अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये काय असणार आहे? सिंपल जे काही मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, जे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत ते आहेत या अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. हे तुम्ही एनसीईआरटी मधून प्रिपेअर करू शकता किंवा फिजिक्स वालाचे जे ओल्ड लेक्चर आहे त्याच्यामध्ये पण हे सगळं दिलेलं आहे. नंतर हे आहे डेफिनेशन ऑफ दॅट सम इम्पॉर्टंट टर्म्स लाईक अ प्रेसिशन, डिव्हिजन, मीन. हे तुम्ही गुगल वरून करू शकता. नंतर टायट्रेशन आहे. त्या टायट्रेशन साठी एक आय थिंक नाव विसरलो मी. तर एक आहे जे फार्मसी वाले सर आहेत, फार्मसी वाले आहेत ते लेक्चर आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टायट्रेशन शिकवलेलं आहे. नंतर ग्रामेट्रिक अनालिसिस आणि सॅम्पलिंग एक्सट्रॅक्शन, प्युरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस. हे सगळं झालं अनालिटिकल केमिस्ट्री मधल्या बेसिक कन्सेप्ट. नंतर जे आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. अं, एक आहेत इलेक्ट्रोअनालिटिक टेक्निक्स. आणि दुसरा आहेत त्या जे इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निक्स, ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक्स. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फ्लेम इमिशन, UV UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, आश, फ्लेम, टेम आणि
इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे याच्यामध्ये तुमचं आलं आयसीपी आलं, नंतर आयसीपी मध्ये दोन्ही पण फ्लेम आयोनायझेशन, सॉरी आयसीपी आलं, सेंटेम आलं, आणि त्याच्यामध्ये या ॲटॉमिक absorption स्पेक्ट्रोस्कोपी किंवा ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी याच्या बेसिसवर ते इंस्ट्रुमेंट ते काम करतात. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर आहे इलेक्ट्रोअनालिटिकल टेक्निक्स. त्याच्यामध्ये पोलॅरोग्राफी, अँपिरोमेट्री, व्होल्टामेट्री, इलेक्ट्रोग्रामेट्री, सायक्लिक व्होल्टामेट्री आणि स्टेपिंग व्होल्टामेट्री. हे पण तुम्ही YouTube वरून किंवा Google वरून करून घेऊ शकता. आणि नंतर आहे कसं आहे माहिती का, 100 क्वेश्चन आहेत, तर 100 पैकी 100 सॉल्व्ह करायचं, आणि 100 पैकी 100 सॉल्व्ह करता आलं असंच नाहीये. कारण जितकं हे जे जे सिलेबस आहे ते डायरेक्ट डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन पडतात, तर त्याच्यावरती तुमचं फोकस असलं पाहिजे. कारण कुणीच असं नाही की ते 100 आउट ऑफ 100 या एक्झाम मध्ये घेऊ शकाल. कारण मी आधीच सांगितलं की हे जे क्वेश्चन आहे ते कुठल्याच एका पर्टिक्युलर टॉपिक मध्ये, पर्टिक्युलर एखाद्या पुस्तकामधून, बुक मधून नाही पडत. त्यामुळं जितकं बेसिक बेसिक करता येईल, तर तितकं तुमचं जे काही बाउंड्री आहे, कट ऑफची जी बाउंड्री आहे, तितकं तुम्ही क्रॉस करता येईल. हे झाल्याच्या नंतर तुम्ही एक्स्ट्रा इकडचे तिकडे मग ते टॉपिक वाचू शकता. तर आधी तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल, तर तुम्ही तिथे इझिली स्कोरिंग कडे जाऊ शकता. ठीक आहे. नंतर आहे अनालिटिकल टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर याच्यामध्ये NMR, UV, IR, फ्लोरेन्स स्पेक्ट्रोस्कोपी, जे की केमिस्ट्री वाले आहेत त्यांच्यासाठी तरी सेट नेट साठी ऑलरेडी सिलेबस मध्ये आहे. नंतर आहे सेपरेशन टेक्निक्स मध्ये TLC, HPTLC, GC. आता याच्यामध्ये कसं क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहेत या. तर क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स तुम्ही करसाल तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळे येऊन जातील. इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट काय, TLC, SPLC आणि GC हे तीनच टर्म इम्पॉर्टंट आहेत. बाकी त्याच्या सब कॅटेगरीज आहेत. ठीक आहे. नंतर आहे बायोकेमिस्ट्री, अनालिटिकल टेक्निक्स इन बायोकेमिस्ट्री. तर इथे तुम्ही बघू शकता मेथड्स फॉर एस्टिमेशन जसे की प्रोटीन्स असेल, न्यूक्लिक ऍसिड, लिपिड्स असेल, कार्बोहायड्रेट्स असेल. तर याच्यामध्ये कसं तुम्हाला ते एस्टिमेशनच्या मेथड्स तर आल्या पाहिजे. बट हे प्रोटीन्स काय असतात, न्यूक्लिक ऍसिड्स काय असतात, त्याच्यावर पण मागच्या वेळेस क्वेश्चन पडले होते. एक्झाम्पल त्यांनी विचारलं होतं की जे ग्लुकोज आहे, तर सॉरी सुक्रोज आहे, तर सुक्रोज मध्ये कुठले युनिट असतात, ग्लुकोज मध्ये कुठले युनिट असतात. ठीक आहे. तर हे पण क्वेश्चन पडू शकतात. आणि ते डिटरमाइन कसं करायचं की हे कार्बोहायड्रेट आहे, लिपिड आहे, प्रोटीन्स आहे, याच्यावर पण क्वेश्चन पडतात. आणि इथं बायोलॉजिकल बाबतीत याच्यावर पण एक क्वेश्चन आला होता मागच्या एक्झाम मध्ये. कसं आहे, इथं 100 क्वेश्चन आहे आणि हा सिलेबस थोडासा असल्यामुळं या प्रत्येक पॉईंटवर एक तरी क्वेश्चन पडणार म्हणजे पडणार, 100% पडणार. कारण क्वेश्चनची संख्या भरपूर आहे आणि सिलेबस मध्ये जे पॉईंट आहे ते कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळेच पॉईंट इम्पॉर्टंट आहेत आणि सगळेच पॉईंट वर जवळपास क्वेश्चन पडतात. नंतर आहे DNA फिंगर प्रिंटिंग. त्याच्यामध्ये RF LP असेल, RT-PCR असेल, PCR असेल, रेडिओ इम्युनो असेल. नंतर सेपरेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स. कशामुळे कशाच्याने करता येतं सेपरेशन बायोमॉलिक्युल्सचं? ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी, मॉलिक्युलर एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी, वन डायमेन्शनल पेज आणि टू डायमेन्शनल इलेक्ट्रोफोरेसिस. हे सगळं एच पेज, हे सगळं तुम्ही युट्यूबवर याचे खूप चांगले चांगले व्हिडिओज अवेलेबल आहेत, त्याच्यावरून पण तुम्ही करून घेऊ शकता. नंतर आयसोटोप ट्रेसल टेक्निक्स. याच्यामध्ये आय थिंक हा वेगवेगळे आयसोटोप्स यूज करून ते बायोलॉजिकल जे काही फॉर एक्झाम्पल इथं आहे बघा रेडिओ इम्युनो असेल, याच्यामध्ये त्याचे ऍप्लिकेशन्स येतात. ठीक आहे. आयोडीन असेल, 125 आयोडीन असेल, नंतर वेगवेगळे जे काही रेडिओ आयसोटोप्स असतात त्याचा इथं उपयोग होतो. ठीक आहे. नंतर एन्झाईम आणि ब्लड ग्रुप्स. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता जे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत, आणि हा व्हिडिओ खूप मोठा नाही व्हायला पाहिजे, त्याच्या विचाराने जितकं शॉर्टकट मध्ये होईल तर तेवढं मी शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि जास्त शॉर्ट जर बनवायला गेलो, तर जे काही माझा आधीचा एक्सपिरियन्स आहे, तर तो शेअर नाही करू शकलो असतो. आणि कुठचे टॉपिक कसे करायचे, तर ते पण तुम्हाला लगेच समजायला असेल. तर शक्यतो मोठमोठे बुक्स वाचण्यापेक्षा आधी हा सिलेबस नेमकं
हा टॉपिक काय आहे, तो टॉपिक काय आहे, बायोलॉजिकल बफरमध्ये काय असतात, कुठले कुठले असतात, असे नॉर्मल सिंपल जे आपण डेली लाईफ मध्ये कुणाला पण समजू शकेल असं कॉन्सेप्ट क्लिअर करा. नंतर मग डेप मध्ये घुस. तर चला, 22 डिसेंबर लास्ट डेट आहे, तर सगळे फॉर्म भरून घेसाल. आणि तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.